पुण्यात एक मोठी राजकीय बातमी। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यातल्या उत्पादन शुल्क विभागातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेले आहे। पब आणि अनधिकृत बारवरच्या कारवाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर असे आरोप केले। रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणाऱ्या पोलिसांची नावच वाचून दाखवली आहे। तर पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पब सकाळी 4 वाजेपर्यंत कसे चालतात असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलाय। यावेळेस त्यांनी 50 खोके लिहिलेला खोका राज्य उत्पादन शुल्क विभागाला भेट म्हणून दिलेला आहे। ऑपरेशन आणि व्हिडिओ आहेत हप्ते देताना घेतानाचे, आर्थिक व्यवहार करतानाचे। काही तर असे नग आहेत की रोख पैसे घेण्याची फोन पे ने घेतले। तर पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये आतापर्यंत आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे। आज सकाळपासून नेमकं काय घडलं आपण बघतोय। पुण्यातील एका आमदाराचा ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर तावरेंना फोन गेला असल्याची देखील माहिती आहे। ससूनच्या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केला आणि त्यामुळे विशाल अग्रवाल विरोधात वॉरंट सुद्धा जारी करण्यात आले। आरोपीऐवजी कुणाचे ब्लड सॅम्पल तपासले याबाबत सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली जाणार आहे। पोर्शे कार चालवून कॉलेज गॅदरिंगला जातानाचं अल्पवयीन आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। अग्रवाल कुटुंबियांविरोधात 84 लाख रुपयांना फसवणूक केल्याची नवी तक्रारही आज दाखल करण्यात आलेली आहे। अपघातावेळी पोर्शेचा वेग ताशी 160 किलोमीटर असल्याचा परिवहन विभागाचा अहवाल आहे।